नथीवरती ना भरपूर सारे DM होते, कुठे केली आहे, किती ग्रॅमची आहे वगैरे. तर आणि साडीवरती पण भरपूर सारे होते, कलेक्शन दाखव वगैरे. तर म्हटलं चला आज त्याच्यावरती बनवूयात. तर ही जी नथ आहे ना ती मी पूर्णपणे सोन्यामध्ये बनवून घेतलेली आहे आणि जे मणी आहेत ते खूप भरीव नाही आहेत आणि खूप जास्त पोकळही नाही आहेत, म्हणजे मध्यम आकाराचे म्हणूयात आपण. आणि जे काही साज गुंडाळला आहे ना ज्या तारीने, ती सुद्धा सोन्याची तार आहे आणि अशा पद्धतीने सुंदर असा साज आहे. 1.5 ग्रॅममध्ये ही नथ बसलेली आहे. त्यानंतर ना साडी कलेक्शनमध्ये ना भरपूर साऱ्या महागड्या साड्या घेण्यापेक्षा ना माझं मत असतं की दिसायला व्यवस्थित असायला पाहिजे, तो रंग आपल्या अंगावरती शोभायला पाहिजे, अशा साड्या मी निवडते नेहमी. मला माझ्या अंगावरती माझ्या रंगाला सूट होईल अशा पद्धतीचं मी कलेक्शन घेते आणि तेच रंग मी पुन्हा पुन्हा घेत नाही. माझा कल असतो की वेगवेगळे रंग घ्यावेत, कारण की कसं होतं की आपल्या अंगावरती ना आपण सगळे रंग ट्राय करून बघायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघते मी ते कलर कॉम्बिनेशन, ब्लाऊज कसं आहे, त्याच्यावरती आपल्याला पॅटर्न कसा शिवता येईल, किंवा ते साडीचं डिझाईन जे आहे ते परत आपल्याकडे होत नाही आहे ना, किंवा काठाचं जे कॉम्बिनेशन आहे, मोठे काठ लहान काठ, याच्यावरती पण साड्यांचं भरपूर अवलंबून असतं. आणि बऱ्याचदा ना जे कलर आपल्याला आवडत नाही, कधी ते कलरसुद्धा आपल्या अंगावरती छान दिसतात, म्हणून कल असतो की सगळ्या रंगांचे साड्या घेण्याचा प्रयत्न असतो. चला तर यापैकी कुठली साडी तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो नक्की करा.